आजचा दिवस हा विशेष आहे कारण चौथ्या टप्प्यातलं मतदान पार पडणार आहे आणि त्या बरोबरीनं दिवसभर नेमकं या ठिकाणी काय घडतंय, संपूर्ण देशभरात काय घडतंय या संदर्भातले प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। त्याआधी पाहूयात अर्थातच टॉप 20 हेडलाईन। राज्यामध्ये चौथ्या टप्प्यातल्या 11 मतदारसंघांसाठी आज मतदान। पंकजा मुंडे, मुरलीधर मोहोळ, निलेश लंके, रक्षा खडसे यांच्यासाठी निर्णयाचा दिवस। नंदुरबार आणि शिर्डी या एसटी आणि एसी आरक्षित मतदारसंघांसाठी सुद्धा आज मतदान। भाजपसमोर नंदुरबार राखण्याचं आव्हान, तर शिर्डीसाठी ठाकरे गटाला कंबर कसावी लागणार। ओपनचे 9 मतदारसंघ सुद्धा आजच। जातीवादाचा भडका उडालेल्या बीड लोकसभेसाठी आजच मतदान। पंकजा मुंडे यांना टक्कर देणार का बजरंग सोनावणे, मतदानातनं निकाल समोर येणार। चौथ्या टप्प्यासाठी देशभरात 10 राज्यात मतदान। 96 जागांसाठी लोकमतचा उत्सव। आंध्र तेलंगणातल्या सर्व जागांवरती आजच मतदान। आंध्र प्रदेश आणि ओडिशा विधानसभेसाठी सुद्धा आजच मतदानाचा उत्सव। नवीन पटनायक यांच्यासमोर सत्ता राखण्याचं आव्हान, तर आंध्रामध्ये जगनमोहन रेड्डींसमोर चंद्राबाबू नायडू आमने सामने। नगरमध्ये निलेश लंके यांचा विखे पाटील यांच्यावरती पैसे वाटल्याचं ट्विट करत आरोप, तर पुण्यामध्ये धंगेकर पोलीस ठाण्यात भाजपनं पैसे वाटल्याचा आरोप, नोटाही दाखवल्या। आजच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानावर पावसाचं सावट। दिवसभर ढगाळ वातावरण, दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता। संभाजीनगरमध्ये तिहेरी लढत, दोन्ही शिवसेना आमने सामने। एमआयएमचे इम्तियाज जलील देखील मैदानात, पत्तीकडनं औक्षण करत अर्थातच मैदानात उतरले। संदीपान भुमरे सकाळीच मतदानासाठी घराबाहेर। वंचितच्या नावानं फेक पत्र तयार केल्याचा इम्तियाज जलील यांच्यावरती आरोप। एमआयएमच्या विरोधात पोलिसात तक्रार, पाठीत खंजीर खुपसल्याचंही वंचितचं ट्विट।